विद्यार्थी मित्र हो, येणाऱ्या 3 मेला फिजिक्सचा आपला 12वीचा पेपर आहे. जवळपास तुमची सर्व तयारी झालेली आहे. परंतु वर्षभर ज्यांनी अभ्यास केला, आपण पाहतो की तुमच्या वर्गामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 60-70 विद्यार्थी असायचे. जेव्हा परीक्षा होते आणि रिझल्ट लागतो तेव्हा या सगळ्या 60-70 मुलांना तरी किमान सगळ्यांना सारखे मार्क मिळतात का? निश्चित नाही. कोणाला चांगले मार्क मिळतात, कोणाला कमी मार्क मिळतात. असं का होत असावं? आणि सेम गोष्ट ही पूर्ण कॉलेजमधील विद्यार्थ्याला सुद्धा होते. जेव्हा विद्यार्थी पेपर झाल्याच्या नंतर मार्क पाहतो तर त्याला असं जाणवतं की आपल्याला मार्क कमी पडलेले आहेत. आणि जवळपास मागच्या 10 वर्षापासून बोर्ड काय करते, रिट्रेसिंग याचा अर्थ झेरॉक्स प्रती तुम्हाला प्रोव्हाइड करतात. विद्यार्थी आमच्याकडे घेऊन येतात झेरॉक्स प्रती. तेव्हा बहुतांश विद्यार्थ्यांना कुणाला 42, 45, 52 असे मार्क पडलेले असतात. आता ज्या विद्यार्थ्याला 52 मार्क्स आहेत त्याला 30 मार्क तर ऑलरेडी प्रॅक्टिकलमध्ये पडले, म्हणजे त्यांनी फक्त 22च मार्क मिळवले की काय? मग वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी ट्युशनला जातो, क्लासमध्ये जातो. आता नो डाऊट कोविड असल्यामुळे मागच्या वर्षी रेग्युलर फार कमी क्लासेस झाले, पण ऑनलाईन तर लेक्चर्स त्यांनी अटेंड केलेलेच आहेत, नोट्स वापरलेले आहेत. मग तरीसुद्धा त्याला मार्क इतके कमी का? तर याचं कारण जर आपण शोधलं तर असं जाणवतं की विद्यार्थी अभ्यास करतो, परंतु नेमकं काय करायला पाहिजे, पेपर पॅटर्नमध्ये काय अपेक्षित आहे. तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा पेपर असतो आणि तुम्ही पेपरला जातात तेव्हा सर्वात जास्त टेन्शनमध्ये कोण असतं असं जर विचार केला तर काही जण म्हणतात पालक असतात, विद्यार्थी असतात. पण नाही, पेपर सेटर त्या दिवशी जास्त टेन्शनमध्ये असतो. कारण त्यांनी सेट केलेला पेपर जवळपास 15 लाख विद्यार्थी तो पेपर पाहणार असतात आणि तो आपल्या आपल्या अँगलनी पाहिलेला असतात. एखाद्या वेळेस नीटचा पेपर जेव्हा विद्यार्थी देतो तेव्हा ठीक आहे, एखादा क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस असला तर त्याच्यावरती काही फार चर्चा होत नाही. पण जेव्हा बोर्ड पॅटर्नचा पेपर असतो आणि त्याच्यामध्ये थोडा जरी सिलेबस इकडे तिकडे झालेला प्रश्न जर आला तर त्याच्यावरती लगेच ऑब्जेक्शन देत असतात. म्हणून पेपर सेटर खूप टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू द नॉर्म्स त्याच्या बाहेर त्याला जाता येत नाही. मग ते नॉर्म्स काय आहेत हे जर तुम्हाला कळलं आणि राहिलेल्या आता या दिवसामध्ये, राहिलेल्या 15-20 दिवसामध्ये तुम्ही जर तशी तयारी केली तर निश्चित तुम्हाला पण चांगले मार्क पडतील. असे 52 आणि 55 मार्क पडणार नाही. तर त्यांना काय अपेक्षित आहे? जर तुम्ही फिजिक्स हा विषय जर डोळ्यासमोर ठेवला तर या फिजिक्स विषयामध्ये त्यांनी टप्पे केलेले आहेत. 4 प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. एक म्हणजे नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चन, दुसरा आहे अंडरस्टँडिंग ओरिएंटेड क्वेश्चन, तिसरा आहे स्किल ओरिएंटेड क्वेश्चन आणि चौथा आहे तुम्हाला ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन. प्रत्येकाचं वेटेज ठरलेलं आहे. आता उगी राहिलेला टाईम आहे आणि मी फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल किंवा मी फक्त अंडरस्टँडिंग ओरिएंटेड क्वेश्चन घेईल असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला बॅलेन्स सगळीकडे बघावं लागेल. आता स्किल ओरिएंटेड क्वेश्चन्स परीक्षेमध्ये आपल्याला मार्क मिळणं जरुरी आहे. तर हे स्किल ओरिएंटेड क्वेश्चन्स म्हणजे काय? तर स्किल ओरिएंटेड क्वेश्चन म्हणजे सर्व डायग्राम्स. आता डायग्राम म्हणजे कुठल्या? तुम्ही म्हणाल की बाबा सर परीक्षेमध्ये फक्त हाफ वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम, ट्रान्सस्टराइज ॲम्प्लिफायरची डायग्राम, फोटो डायोड, LED ह्याच डायग्राम आहेत का? नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अगदी सिम्पल तुम्ही पहिलं जरी चॅप्टर घेतला रोटेशनल डायनामिक्स तर त्याच्यामध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये अप्पर एंडला काय व्हेलॉसिटी असली पाहिजे, लोअर एंडला काय व्हेलॉसिटी असली पाहिजे, किंवा त्या सर्कम्फरन्सच्या डायमीटरला काय असली पाहिजे. तर ही जी डायग्राम आहे ही डायग्राम तुम्ही काढल्याच्या नंतरच तो डेरिव्हेशन तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर त्या डायग्रामला तुम्हाला 1 मार्क भेटायचे. किंवा सिम्पल तुम्ही थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस बघू शकता, थेरम ऑफ प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस बघू शकता. यामध्ये जे डायग्राम्स आहेत त्या डायग्रामला सुद्धा त्याचे एक्सप्लेनेशन आणि डायग्राम याला सुद्धा वेटेज असतं. तर अशा टाईपचे सगळे जर क्वेश्चन्स तुम्ही काढले तर हे क्वेश्चन्स तुम्हाला त्याचं एक पर्टिक्युलर वेटेज आहे. आपण जसं चर्चा केली की हा जो पेपर तुम्ही देणार आहात आता 3 मेला आहे, त्याच्यापूर्वी एक लँग्वेजचा पेपर आहे. जवळपास तुम्हाला 5 दिवस तिथे सुद्धा भेटणार आहे. तर आताचा तुम्हाला जसं तुमचं नवीन नियोजन करा आणि नेमकं पेपरला जाताना तुमच्याकडे काय माहिती पाहिजे ते आपण पेपर पॅटर्न पाहूया. काय ठरवलेलं पेपर सेटरने? तर पेपर सेटरला स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे की जे काही 70 मार्काचा पेपर आहे तुमचा, या 70 मार्काचा पेपर
त्याच्या पर्सेंटेजनुसारच त्यामध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चन. नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चन हे 30% आहे, म्हणजे 70 मार्काचा पेपर आहे, त्याचे 30% याचा अर्थ 7 21 मार्क हे तुमचे नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चन. आता नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चनमध्ये काय विचारलं जाणार आहे की सगळे डेफिनेशन जेवढे आहेत, सगळ्या डेफिनेशन्स, संपूर्ण लॉज, ज्या काही वेगवेगळ्या थिरीज आहेत, काही अझम्पशन्स आहेत, काही पॉस्युलेट्स आहेत, किंवा डिफरन्स बिटवीन द गिवन, फॉर एक्झाम्पल डिफ्रॅक्शन आणि इंटरफरन्स, अशा टाईपचे काही पूर्ण जे काही 16 चॅप्टर आहेत त्यामध्ये असलेले सर्व डिस्टिंग्विश बिटवीन, या प्रकारचे सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत. आता नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वाचायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि पेपरमध्ये जाऊन लिहायचं आहे. लर्न अँड राईट. तरीसुद्धा तुम्हाला 30% मार्क पडणार आहेत. आता बघा, एवढंच जरी केलं, वर्षभर तुम्ही काय केलं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची तयारी केली किंवा बऱ्याच पोरांनी जेईची तयारी केली आणि बोर्ड पॅटर्नकडे लक्षच नाही दिलं आणि फक्त एमसीक्यू सोडत बसले किंवा नुसते प्रॉब्लेम सोडत बसले. मग जर तुम्हाला डेफिनेशन विचारलं गेलं किंवा लॉज विचारले गेल्या तर आपल्याला वाटतं हे खूप सिम्पल आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि 21 मार्क. बघा, फक्त एवढं जरी पाहिलं, अगदी आपण आता जरी अभ्यासाला बसलो तर जास्तीत जास्त एका चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त 3-4 डेफिनेशन, एखादा लॉ, एखादी थेरी किंवा एखादा डिस्टिंग्विश बिटवीन अशा टाईपचा क्वेश्चन असतो. म्हणजे एक चॅप्टर आपण अभ्यासाला बसलो आणि फक्त नॉलेज ओरिएंटेडच क्वेश्चन करायचं ठरलं तर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. 16 चॅप्टर आहेत, म्हणजे 8 तास जर तुम्ही सलग अभ्यासाला बसला तर 16च्या 16 चॅप्टरमधले नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चन जर तुम्ही सॉर्ट आउट केले तर फक्त 8 तासाच्या अभ्यासावरती तुम्हाला 21 मार्क पडू शकतात. आणि मग बघा बरं, वर्षभर अभ्यास करणारा मुलगा जेव्हा पेपर रिट्रेसिंगसाठी घेऊन येतो आपल्याकडे तेव्हा त्याला पडलेले असतात 21 मार्क. 51-52 मार्क म्हणजे त्याला थेरीमध्ये 21 पडलेले असतात. तर म्हणून तुम्ही आता काय करायचं, असं कन्फ्यूज किंवा कोणत्याही हातात चॅप्टर घ्यायचा आणि काहीतरी वाचत बसायचं करायचं नाही. तर पहिले नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चनकडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया. त्यानंतर स्किल ओरिएंटेड क्वेश्चन आणि ॲप्लिकेशन, या दोघांचं वेटेज 28% आहे, म्हणजे नियर अबाउट ते पण 30%च आहे, म्हणजे 21 मार्क त्याच्यात आहे. त्या आता 20 मार्कामध्ये 12 मार्क प्रॉब्लेमला आणि 10 मार्क कशाला आहेत, आपल्या डायग्राम्सला आहेत. जर आपण आपलं पुस्तक हातात घेतलं आणि जर पाहिलं तर एका चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 डायग्राम ॲव्हरेजमध्ये. तर 16-32, 16-48, 50 डायग्राम तुम्ही जर काढल्या तर एका मिनिटामध्ये एक डायग्राम होते, किंवा आपण 2 मिनिटात एक चांगली डायग्राम काढली तर 50 डायग्राम काढण्यासाठी तुम्हाला 100 मिनिटं म्हणजे 1.5 तास लागतो जास्तीत जास्त. जर तुम्ही पूर्ण पुस्तक हातात घेऊन वर्षभर जरी काही नाही केलं आणि 1.5-2 तास जर सगळ्या डायग्राम्स काढून जर व्यवस्थित लर्न केल्या, ते पण 2-3 तासामध्ये तुम्हाला लर्न होऊ शकतं. त्याचे पण तुम्हाला 10 मार्क भेटतील, म्हणजे 21 + 10 31 मार्काची तुमची तयारी झालेली आहे. किंवा 30 + 10 40% म्हणजे 7×4 = 28 मीन्स नियर अबाउट 28 ते 30 मार्क 70 पैकी जवळपास तुम्हाला पडणार आहे. तर तुम्ही या पद्धतीने करा. आता मग राहतो पार्ट, मेजर पार्ट जो असतो तो 42% म्हणजे अंडरस्टँडिंग ओरिएंटेड. आता ह्या अंडरस्टँडिंग ओरिएंटेडमध्ये काय विचारलं जातं, त्याच्यात विचारलं जातं थेरम्स किंवा फॉर्म्युला कसा जनरेट होतो. तुम्ही कुठलाही फॉर्म्युला घेतला तर तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला. आता फॉर एक्झाम्पल आपण पहिला चॅप्टर घेतला रोटेशनल डायनामिक्स. याच्यामध्ये काय आहे तर डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड फॉर द व्हेकल विच इज ड्रिव्हन ओव्हर द हॉरिझॉन्टल कर्व सरफेस, किंवा तोच फॉर्म्युला तुम्हाला काय होईल बरं, ड्रिव्हन ओव्हर दी कर्व्ड बँक रोड. आता हा जो V = √RG tan θ हा जो फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह करणार, तर हा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी 3 मार्काचा जो क्वेश्चन विचारला जात असतो, तर या टाईपचे क्वेश्चन्स याला काय म्हणतो आपण, अंडरस्टँडिंग ओरिएंटेड क्वेश्चन. असं प्रत्येक चॅप्टरमध्ये 2-2, 3-3, 2-2, 3-3 असे डेरिव्हेशन्स आहेत. असे 16 चॅप्टर आहेत. परत आपण 3-3 डेरिव्हेशन किंवा 4-4 डेरिव्हेशन जर ॲव्हरेजमध्ये पाहिले आणि ते जर सोडलं तुम्ही सगळं, तर याचं सुद्धा पर्सेंटेज जे आहे ते 42% आहे. आता 42% आपण ॲव्हरेजमध्ये 40% जरी म्हटलं तर 7×28 म्हणजे परत 28 मार्क्स कशाला आहे, ते आपल्या डेरिव्हेशन्सला. मग राहतो पार्ट कुठला, 12 मार्काचा शेवटचा डायरेक्ट, तो जो आपण 28% म्हटलं, काय म्हटलेलं आहे की आपण 14% स्किल ओरिएंटेडला घेतलं आणि 14 to 15% कशाला घेतलं आपण, या ॲप्लिकेशन म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स राहिले सगळे, न्यूमरिकल ज्याला आपण म्हणतो. तर ते जर न्यूमरिकल जर केले आपण, न्यूमरिकल्समध्ये तुम्ही जेव्हा डेरिव्हेशन्स स्वतः तयार केलेले आहेत, तर ह्या डेरिव्हेशन्सचे जो काय फॉर्म्युला येतो तो प्रॉब्लेम वाचल्याबरोबर आपल्याला कळतं की हा प्रॉब्लेम कुठल्या चॅप्टरचा आहे.
जेईची तयारी करणाऱ्या मुलाला तर प्रॉब्लेमवरच आपण मॅक्झिमम पेपर सॉल्व्ह करू शकतो. तर हा प्रॉब्लेम कुठल्या चॅप्टरचा कळायचं, त्याला कुठला फॉर्म्युला अप्लाय होणार आहे, हा फॉर्म्युला आपण अप्लाय करायचा, त्याच्यामध्ये दिलेल्या क्वांटिटी सोड टाकायच्या आणि सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करून आपण काय करणार आहोत, त्याचं ॲन्सर काढणार आहोत. असं स्किल आणि ॲप्लिकेशनचे 28%, अंडरस्टँडिंगचे 42% आणि राहिलेलं जे नॉलेज ओरिएंटेड आहे ते 30%. असा 100%चा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. 100% ऑफ 70 मार्क्स. म्हणजे आपल्याला जर समजा 70 पैकी 70 मार्क जर मिळवायचे असतील तर तुम्हाला असा कुठलाही अभ्यास करून चालणार नाही. तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, सर्वात सोपा टॉपिक म्हणजे स्किल ओरिएंटेड क्वेश्चन्स, त्याच्यानंतरचं नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चन्स, त्याच्यानंतर थोडंसं अवघड म्हणजे अंडरस्टँडिंग ओरिएंटेड क्वेश्चन्स आणि त्यानंतरचा अवघड क्वेश्चन्स म्हणजे कुठला, ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स. तर या फॉर्मॅटच्या थ्रू जर तुम्ही गेलात तर प्रत्येक विद्यार्थ्याला फिजिक्समध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स पडू शकतात. म्हणून विद्यार्थी मित्र, तुम्ही या पद्धतीने अभ्यास करावा असं मला वाटतं. आणि असा जर तुम्ही अभ्यास केला तर 100% तुम्हाला सर्वांना मार्क्स चांगले पडणार. कारण नशिबाने इंग्लिशचा पेपर झाल्याच्या नंतर सेकंड लँग्वेज आहे आणि सेकंड लँग्वेज नंतर डायरेक्ट 5 दिवसाचा तुम्हाला काय आहे, स्पेल भेटणार आहे. 5 दिवसाचा तुम्हाला वेळ भेटलेला आहे. या 5 दिवसामध्ये निश्चित तुम्ही जर नियोजन केलं तर 16च्या 16 चॅप्टर्स तुम्ही चांगल्या प्रकारे तयार करू शकता. तर माझ्या तुम्हाला सगळ्या शुभेच्छा आहेत. विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही या पद्धतीने जा, फिजिक्समध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स पडतील.